हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चर पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा एक टॉपिक सुरू केलेला आहे, बरोबर. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये या टॉपिकच्या रिलेटेड जे काय बेसिक होतं हे सगळं जवळपास कम्प्लीट केलं. त्यामध्ये आपण सगळ्यात स्टार्टिंगला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची डेफिनेशन शिकलो. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री? सो इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटर रिलेशन बिटवीन केमिकल रिएक्शन्स अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीज आणि केमिकल रिएक्शनचं काहीतरी आपण रिलेशन ज्याच्यामध्ये लावतो त्या चॅप्टरला म्हणतो आपण सहसा इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ठीक आहे. मग इलेक्ट्रोकेमिस्ट्री शिकण्याच्या आधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपल्याला काही टॉपिक माहिती पाहिजे होते, बेसिक टॉपिक जे मी लास्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट केले. कोणकोणते होते? सगळ्यात पहिले आपण इलेक्ट्रोकेमिकल डिव्हाइस म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय, त्याची मी किती डायग्राम सुद्धा आता तुमच्यासाठी ऑलरेडी काढून ठेवली. तर हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. ठीक आहे. म्हणजे असा एक डिव्हाइस की ज्यामध्ये काय करणार आपण त्या सगळ्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स ऑपरेट करणार म्हणजे कॅरी आउट करणार. मग इलेक्ट्रोकेमिकल सेल कशा म्हणायचा? तर इट इज द डिव्हाइस इन विच different electrochemical reactions are carried out is known as electrochemical cell. याचं एक जनरल असे डायग्राम मी ते काढली. ठीक आहे. मग आता यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स करणार म्हणजे काय करणार, तर मी ते हेडिंग दिलं बघा, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स. मी आता डेफिनेशन लिहिणार नाही कारण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये शिकलो आपण इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स म्हणजे काय. सो दीज आर द रिएक्शन्स इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी और केमिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजेच काय अशा काही रिएक्शन्स असतील की त्या रिएक्शन या इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये या इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये कॅरी आउट करताना काय होईल, यामध्ये ज्या रिएक्शन ज्या होणार. आता हे इथे मी असं सोल्युशन दाखवलंय. ठीक आहे. म्हणजे हा जो कंटेनर जो आहे ब्लॅक कलर मध्ये दिसतोय तुम्हाला, यामध्ये मी असं सोल्युशन शो केलंय. हे जे यामध्ये कंटेनरमध्ये ग्लास कंटेनरमध्ये आपण जे सोल्युशन टाकणार त्याला म्हणून आपण इलेक्ट्रोलिक सोल्युशन. कसं म्हणायचं ते समोर जाऊन सांगणार. नंतर अशा आपण यामध्ये व्हर्टिकली 2 इलेक्ट्रोड डीप केले. यातील एक इलेक्ट्रोड असेल एनोड, दुसरा इलेक्ट्रोड असतो कॅथोड. एकदम 8, 9, 10 पर्यंत सुद्धा तुमचं झालंय. नंतर काय करायचं, हे जे इलेक्ट्रोड जे आहेत तर हे एका बॅटरीने कनेक्ट करायचे. तर हा जो पूर्ण जो डिव्हाइस आहे ज्यामध्ये आपल्याला रिएक्शन्स कॅरी आउट करायचे आहेत तर या डिव्हाइसला म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता यामध्ये आपण कोणते रिएक्शन कॅरी आउट करणार, तर रिडॉक्स रिएक्शन शिकलो आपण. रिडॉक्स रिएक्शनच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन या चॅप्टरसाठी. मग इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन म्हणजे की अशा काही रिएक्शन्स की ज्या कॅरी आउट करताना आपल्याला काय करावं लागेल, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल, केमिकल एनर्जीमध्ये. किंवा त्याच्या उलट होईल, कधी कधी असं होईल की ते रिएक्शन्स होतील म्हणजे काहीतरी केमिकल रिएक्शन कॅरी आउट झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. तर अशा ज्या टाईपच्या रिएक्शन आहेत तर त्या रिएक्शन आपल्याला या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन्स म्हणजेच काय या सेलमध्ये ते कॅरी आउट करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा, हा म्हणजे कन्सेप्ट शिकण्याच्या आधी आपल्याला अजून थोडंसं बेसिक माहिती पाहिजे. म्हणजे नेमकं आता हे इलेक्ट्रोड जे आहे त्याला आपण कंडक्टर्स म्हणतो, हे जे सोल्युशन आहे याला पण आपण कंडक्टर्स म्हणतो. पण मग यांच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येतो. मग तो डिफरन्स कसा आहे हे सुद्धा आता मला समजून सांगायचं आहे. त्यासाठी मी स्टार्टिंगला हेडिंग दिले ते कंडक्टर्स. सो व्हॉट इज मीन बाय कंडक्टर्स? तुम्ही जर सॉलिड स्टेट चॅप्टर जर बघितला तर त्यामध्ये ही डेफिनेशन दिलेली आहे. व्हॉट इज मीन बाय कंडक्टर्स, त्यानंतर इन्सुलेटर, सेमी कंडक्टर या टाइप मध्ये. सगळ्यात पहिले आपण बघू कंडक्टर कशा म्हणायचं. सो दीज आर द सबस्टन्सेस विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी और ट्रान्सफर इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे जो काही गिव्हन पॉइंट दिलेला असतो, सपोज काही मेटल्स आहेत, आपण जर एखाद्याची वायर जर घेतली तर या वायरमध्ये सपोज हा ए पॉइंट हा बी पॉइंट, काय करणार, जर आपण या पॉइंटवर जर इलेक्ट्रिक पोटेन्शियल अप्लाय जर केलं म्हणजे इलेक्ट्रिसिटी अप्लाय जर केली तर बरोबर काय होईल, या साइड पर्यंत इलेक्ट्रिसिटी येते म्हणजे इलेक्ट्रिक करंट इथपर्यंत येतो. मग असे जे सबस्टन्सेस असतील मग ते एकतर सॉलिड स्टेटमध्ये लिक्विड स्टेटमध्ये असू शकतात. These are the substances which can conduct electricity or which can transfer electricity are known as conductors. कळतंय? एकदम फेमस एक्झाम्पल त्याचं कॉपर वायर, त्यानंतर अल्युमिनियम वायर, आयर्न, त्यानंतर सगळ्याचे सगळे जवळपास मेटल हे काय असतं तर गुड कंडक्टर्स. बरोबर. कंडक्टर कशाला म्हणतो आपण, परत आहे का, असे काही कंपाऊंड की जे काय करतात इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात त्यालाच म्हणणार आपण कंडक्टर्स. त्यानंतर आपण शिकलो इन्सुलेटर म्हणजे काय, दोज सबस्टन्सेस विच डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. असे काही कंपाऊंड असतील की जे अजिबात इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही त्यालाच म्हणतो आपण इन्सुलेटर्स. सेमी कंडक्टर म्हणजे काय, चला एक सांगून देतो आता. सेमी कंडक्टर म्हणजे काय, तर दीज आर द सबस्टन्सेस विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी हायर दॅन इन्सुलेटर बट लोअर दॅन कंडक्टर्स. म्हणजे कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात कुणापेक्षा तर कंडक्टर पेक्षा, आणि जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात कुणापेक्षा तर इन्सुलेटर पेक्षा, कारण इन्सुलेटर हा अजिबात इलेक्ट्रिसिटी कॅरी करत नाही. बरोबर. मग सेमी कंडक्टर हा त्या दोघांमधील मीडियम आहे की एक कंडक्टर पेक्षा कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील आणि इन्सुलेटर पेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील, त्याला म्हणतो आपण सेमी कंडक्टर. तर बघा अशा 3 डेफिनेशन आपल्याला क्लिअर पाहिजे. सगळ्यात स्टार्टिंगला कंडक्टर कशा म्हणायचा.
सो दीज आर द सबस्टन्सेस विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आर नोन ॲज कंडक्टर्स. आणि हीच डेफिनेशन आपल्याला इथे गरजेची आहे. तर आता बघा कंडक्टर्स मध्ये मग आता जर आपण विचार केला, आपण काही एक्झाम्पल जर बघितले, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो आता काही मेटल्स. मग मेटल्स मध्ये कोणकोणते तर बघा कॉपर मेटल, ॲल्युमिनियम मेटल, त्यानंतर झिंक मेटल घेऊ आपण, नंतर अजून सपोज सिल्वर, गोल्ड यांच्या सगळ्यांमधून किंवा अजून आयर्न, असे नंबर ऑफ आयर्न, या सगळ्यांमधून काय होतं इझिली इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. बरोबर. आता अजून काही कंपाऊंड घेऊ आपण वेगवेगळे. सपोज मोल्टन NaCl, सोडियम क्लोराईड. आता ऍक्च्युअली जर आपण घेतला सोडियम क्लोराईड हा सॉलिड स्टेट मध्ये, तर मग मात्र यामधून इलेक्ट्रिसिटी कॅरी होत नाही. सॉलिड स्टेट मध्ये इलेक्ट्रिसिटी कॅरी होत नाही. पण जर तुम्ही याला मोल्टन स्टेट मध्ये घेऊन गेलात, मोल्टन स्टेट मध्ये घेऊन जायचं म्हणजे काय करायचं तर NaCl ला सॉलिड स्टेट मधून लिक्विड मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे त्याला हीट करायचं, म्हणजे त्याला मेल्ट करायचं. त्याला म्हणतो आपण मोल्टन NaCl. मोल्टन NaCl मधून मात्र किंवा त्याला आपण फ्युज NaCl सुद्धा म्हणू शकतो, त्यामधून इझिली इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. अजून एक्झाम्पल घेतो मी ॲक्वायस NaCl. दोघांमध्ये फरक कोणता? ॲक्वायस NaCl म्हणजेच काय, एखादा कंटेनर आहे त्यामध्ये वॉटर टाकलं आणि वरतून तुम्ही NaCl ऍड केला, याला म्हणणार आपण ॲक्वायस NaCl. मोल्टन NaCl म्हणजेच काय, एक कंटेनर घ्या, त्यामध्ये सगळ्यात पहिले असा सोडियम क्लोराईड टाका आणि नंतर हीट करा आणि मेल्ट करा, तो झाला मोल्टन NaCl. तर हे सुद्धा कंपाऊंड काय करतात इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. बरोबर. पण दोघांमध्ये इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची जी मीडियम आहे ते डिफरंट आहे. कशी बघा, हे जे मेटल जे आहे तर मेटलमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी कॅरी होते तर बाय द मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बघा मेटल्स काय करतात, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो होऊन काय होईल तर डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. मग असे त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. आता हे कसं मी ते जाऊन समोर सांगणार. NaCl मध्ये किंवा हा जो मोल्टन NaCl आहे सॉलिड मध्ये तर पास होणार नाही, मी ऑलरेडी बोललोय. मोल्टन NaCl किंवा ॲक्वायस NaCl जो आहे तर यामध्ये मात्र काय होतंय इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होणार. इलेक्ट्रिसिटी हे सोल्युशन कंडक्ट पण करणार, पण मात्र थोडासा डिफरन्स येतो. यामध्ये आयन्स तयार होतात आणि आयन्स मायग्रेट होतात आणि नंतर इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. म्हणजेच काय झालं बरोबर ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, म्हणजे काय ट्रान्सफर मीडियम जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आला. सो त्याच बेसिसवर जे कंडक्टर जे आहेत त्या कंडक्टरच्या 2 मेन टाइप्स पडतील. बघा मग आता कंडक्टरच्या मेन 2 टाइप्स कोणकोणत्या तर सगळ्यात आधी कोणता इलेक्ट्रॉनिक कंडक्टर आणि सेकंड वन कोणता तर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. चला मी आता हे कम्प्लीट करतो पुढे. आणि इथून आपलं मग आता मेन टॉपिक स्टार्ट होतो. ठीक आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्ही आता कंडक्टर्स म्हणजे काय. सो दीज आर द सबस्टन्सेस कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आता मी डेफिनेशन लिहिणार, ऑलरेडी सांगितले. कंडक्टरचे काय दिसतील तर 2 टाईप पडतील. मग या 2 टाइप्स कोणकोणत्या, एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर, यालाच आपण मेटॅलिक कंडक्टर म्हणू शकतो. आणि जो सेकंड वन आहे तो इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर. ठीक आहे. यालाच आपण म्हणू शकतो अजून एक आयोनिक कंडक्टर, असं सुद्धा आपण याला नेम देऊ शकतो. ठीक आहे. या टाईपमध्ये बघा अशा 2 टाईप पडल्या. फर्स्ट वन इज इलेक्ट्रॉनिक आणि सेकंड वन इज इलेक्ट्रोलिटिक. आता दोघांमध्ये डिफरन्स कोणता, चला मी ते लिहून घेतो डेफिनेशन दोघांची पण. These are the conductors. Shows electric conduction. Shows electric conduction by the direct flow of electrons. By the direct flow of electrons. Under the influence of applied electrical potential. किंवा मी फक्त इथे पोटेन्शियल लिहितो आता, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. बघा याची डेफिनेशन काय,
These are the conductors shows electric conduction by the direct flow of electrons under the applied potential, under the influence of applied potential असं म्हणू आपण. इथे ऑफ लिहायचं बाकी आहे, चला इथे लिहून टाकतो इथे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्लाइड पोटेन्शियल. म्हणजे काय करायचंय, यांचे एक्झाम्पल आता कोणकोणते आधी ते सांगतो, नंतर मग डेफिनेशनचं मिनिंग सांगतो. ऑल मेटल्स, ऑल मेटल्स. मग जे काय तुम्हाला मेटलचे एक्झाम्पल माहिती असतील ते सगळे तुम्ही याच्या अंडर लिहू शकता. बघा डेफिनेशन कोणती, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे काय. सो दीज आर द कंडक्टर्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. मी थोडा आता वेगळं सांगतोय. दीज आर द कंडक्टर्स विच कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय होईल त्यांच्यामध्ये, इलेक्ट्रिसिटी तर कॅरी करतील. मग इलेक्ट्रिसिटी कशी कॅरी करतील, तर त्यांच्यामध्ये डायरेक्ट इलेक्ट्रॉनचा फ्लो असेल. आता हे तर तुम्ही शिकला की इलेक्ट्रॉनच्या ऑपोजिट काय होतं, तर इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर होतो, बरोबर. सपोज इलेक्ट्रॉन जर या साइड पासून जर इकडे जात असेल तर करंट त्याच्या ऑपोजिट ट्रान्सफर होतो. हे तर सगळ्यांना बेसिक आता माहिती आहे. होईल काय, तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल. जर जसे तुम्ही इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार तसे इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल, आणि जसा इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन काय होईल, करंट, इलेक्ट्रिक करंट काय होईल त्यामध्ये ट्रान्सफर होईल. मग असे जे कंडक्टर्स असतील त्याला म्हणून आपण कोणते, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर, किंवा त्याला सिम्पली आपण म्हणू शकतो मेटॅलिक कंडक्टर. ठीक आहे. आता सॉलिड स्टेट मध्ये आपण शिकलोय की जर मेटॅलिक कंडक्टर असतात, म्हणजेच काही जे मेटल्स असतात यांच्यामध्ये 2 टाईपचे बँड असतात. मी त्याची डायग्राम करतोय. एक असतो कोणता, कंडक्शन बँड, आणि दुसरा कोणता असतो, व्हॅलन्स बँड. ठीक आहे. कंडक्शन बँड मध्ये बघा जनरली जे मेटल्स असतात यांच्यामध्ये जे आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते जे ऑर्बिटल्स असतात त्यांना कोणतं म्हणतो आपण, कंडक्शन बँड. आणि त्याच्या नंतरचे जे एम्प्टी ऑर्बिटल असतात त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स बॉन्ड. तर यांच्यामध्ये म्हणजेच काय, कंडक्शन बँड मध्ये आणि व्हॅलन्स बॉन्ड मध्ये एनर्जी डिफरन्स खूप कमी असतो. बघा कंडक्शन बँड मी ते सीबी म्हणतोय, आणि दुसरा व्हॅलन्स बँड याला लिहितो मी व्हीबी. यांच्यामध्ये एनर्जी डिफरन्स खूप कमी असतो. ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय करणार त्यावेळेस काय होईल, तर कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन काय घेतात, व्हॅलन्स बँड मध्ये ट्रान्सफर होतात. आणि हा गॅप जेवढा कमी असेल तेवढं काय होईल, इलेक्ट्रिसिटी पटापट ट्रान्सफर होईल. मेटल्स मध्ये हा गॅप एकदम निग्लिजिबल असतो. म्हणजे शक्यतो हा गॅप असा नसला तरी कन्सिडर करा तुम्ही, म्हणजे नसतो जसं कन्सिडर करा, म्हणजे काही अजिबात गॅप नसतो. इन्सुलेटर मध्ये काय असणार, तिथे असा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड असतो. बघा या टाइप मध्ये, म्हणजे जे आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ऑर्बिटल्स मध्ये, तर त्यांचा कोणता बँड कन्सिडर करायचा, कंडक्शन बँड. आणि जे एम्प्टी ऑर्बिटल असतील तर त्यांना म्हणायचं व्हॅलन्स बँड. यांच्यामध्ये मात्र खूप गॅप असतो, एनर्जी मध्ये यांच्या खूप डिफरन्स असतो यांच्या दोघांच्या ऑर्बिटल्स मध्ये. मग अशा वेळेस काय होईल, तुम्ही किती जरी इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय केलं तर कंडक्शन बँड मधील म्हणजे जे काही आउटर मोस्ट शेल मधील जे इलेक्ट्रॉन्स असतील तर हे काय इकडे व्हॅलन्स बँडकडे म्हणजेच इकडे असे ट्रान्सफर होत नाही. मग जर ट्रान्सफर होत नसतील तर ते काही इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार नाही, कारण इलेक्ट्रॉनचा फ्लोच होत नाही, बरोबर. पुन्हा नॉन मेटल मध्ये म्हणजेच काय आपण त्याला इन्सुलेटर म्हणू, त्यांच्यामध्ये हा गॅप खूप जास्त असतो. मग जर गॅप खूप जास्त असेल तर अशा वेळेस काय होईल, कंडक्शन बँड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इकडे व्हॅलन्स बँडकडे फ्लो होत नाही. पण जे मेटल्स असतात त्यामध्ये काय होतंय, हा जो एनर्जी गॅप आहे बिटवीन द कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड हा खूप कमी असतो. मग अशा वेळेस काय होईल, तुम्ही जर इलेक्ट्रिसिटी जर अप्लाय केली तर अशा वेळेस कंडक्शन बँड मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे लगेच व्हॅलन्स बँडकडे ट्रान्सफर होतात, आणि मग इझिली इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होऊ शकते. मग ही जी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर झाली विथ द हेल्प ऑफ डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, कशी ट्रान्सफर झाली, डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सने. म्हणून यांना कोणते म्हणणार आपण, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स, किंवा यांनाच म्हणायचं मेटॅलिक कंडक्टर. डेफिनेशन या टाइप मध्ये आहे. एक्झाम्पल मी लिहून दिले, ऑल मेटल्स. तुम्ही कोणतेही मेटल्स यांच्या अंडर घेऊ शकता. आता दुसरं एक्झाम्पल किंवा दुसरी डेफिनेशन लिहू आपण इथे. मी सगळं रफ करतो आता, परत जिथे लागेल तिथे मी परत ही डायग्राम सुद्धा एकदा व्यवस्थित काढून समजून सांगेल पुन्हा. आता जो आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर, तर बघा इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर कशा म्हणायचा, दीज आर द कंडक्टर्स, म्हणजे हे सुद्धा इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात म्हणूनच आपण याला कंडक्टर्स म्हणतो. दीज आर द कंडक्टर्स shows electric conduction by the migration of ions
बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स, that is cations म्हणू आपण, and anions are known as इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स किंवा त्यांनाच म्हणायचं आयोनिक कंडक्टर्स. हे आयन्स हा शब्द आला इथे म्हणून आपण म्हणणार आपण आयोनिक कंडक्टर्स. याचे एक्झाम्पल लिहितो मी, जवळपास सगळेचे सगळे आयोनिक कंपाऊंड्स. इथे लिहितो मी ऑल आयोनिक कंपाऊंड्स. त्याचे सुद्धा आपण एक्झाम्पल देऊ शकतो समोर. फॉर एक्झाम्पल NaCl, पण कोणत्या स्टेटमध्ये? मोल्टन किंवा ऍक्वा स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये नाही. जर तुम्ही फक्त जर सॉलिड NaCl घेतला आणि इलेक्ट्रिसिटी पास करायला गेला होणार नाही. काय करावं लागेल? एकदा त्याला मोल्टन स्टेटमध्ये घेऊन जायचं म्हणजे फ्यूज स्टेटमध्ये किंवा वॉटरमध्ये ऍड करायचं म्हणजे ऍक्वास NaCl तयार होईल. अशाच केसमध्ये इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील. अजूनही बरेचसे एक्झाम्पल आहे, MgCl2, त्यानंतर HCl, H2SO4, नंतर टॅप वॉटर, बरोबर. म्हणजे आपण जे ऑर्डिनरी वॉटर यूज करतो त्याला आपण टॅप वॉटर म्हणू. डिस्टिल वॉटर मधून मात्र इलेक्ट्रिसिटी काही कॅरी होत नाही, कारण त्यामध्ये इम्प्युरिटी वगैरे नसतील, आयन्स वगैरे नसतील. हे असे अजूनही बरेचसे एक्झाम्पल आहेत. यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी सुद्धा कॅरी होऊ शकते. आता हे तर काही मेटल नाहीये, हे तर कंपाऊंड झाले. मग यांच्यामधून कशी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते? तर बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स. आता बघा याचं मिनिंग सांगतो. सपोज आपण सोडियम क्लोराईड घेतला का कंटेनरमध्ये टाकला, ठीक आहे. सोडियम क्लोराईड, ज्यावेळेस आपण सोडियम क्लोराईड एका कंटेनरमध्ये टाकला आणि वरतून ज्यावेळेस त्यामध्ये वॉटर ऍड केलं, त्यावेळेस लगेच काय होईल? हा NaCl डिसोसिएट होईल, ठीक आहे. मग डिसोसिएट होतो म्हणजेच काय? याचे आयन्स जनरेट होतील. एक असेल कॅटायन Na पॉझिटिव्ह, दुसरा असेल ऍनायन Cl निगेटिव्ह. मग यांच्यामध्ये असे आयन जनरेट झाले. आता आयन जनरेट झाल्यानंतर काय होईल? ते सोल्युशन इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. मग असे जे कंडक्टर्स जे असतील, अशा कंडक्टर्सला म्हणायचं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स, की ज्यामध्ये काय होतंय? आयन जनरेट होत आहेत आणि आयन्स जनरेट होऊन इलेक्ट्रिसिटी कॅरी होते. कळतंय? याला समजा आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स किंवा आयोनिक कंडक्टर्स. कारण काय यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कॅरी करण्याची जी मेथड आहे ती डिफरंट आहे. इलेक्ट्रिसिटी कशी कॅरी करतात? तर यांच्यामध्ये आयन्स मायग्रेट होणार. सपोज या कॉर्नर पासून इकडे तिकडे असे कंटिन्यू मायग्रेट होतील. नंबर ऑफ आयन्स असतील, कॅटायन्स आणि ऍनायन्स, तर हे मायग्रेट होतील आणि नंतर इलेक्ट्रिक करंट कॅरी करणार. यांनाच म्हणून आपण आयोनिक कंडक्टर्स. अशा सिंपल टू डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला तर काय करायचं आहे? डेफिनेशन नोट डाऊन करायचे. नंतर मग मी अजून डिटेलमध्ये नेमकं इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्सला काय असे फॅक्टर्स असतील की जे इलेक्ट्रिसिटी कमी जास्त त्यांच्यामध्ये ट्रान्सफर होईल, किंवा त्यानंतर इलेक्ट्रोलिसिससाठी सुद्धा काहीतरी फॅक्टर्स आपल्या होतील, ते सुद्धा मी आता समजून सांगणार. सो सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला त्याला हे डेफिनेशन नोट डाऊन करून ठेवायचे, ठीक आहे. तर चला तुम्ही आता डेफिनेशन नोट डाऊन केलेले असतील. आता आपण पुन्हा डिटेलमध्ये जाऊन बघू की नेमके हे जे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक कंडक्टर यांच्यामध्ये अजून थोडेसे चेंजेस कसे येतात. तर बघा इथे आता मी परत सांगतो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. बघा हे जे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स आहेत कशी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात? तर बाय द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. चला मी ते लिहून घेतोय. याला तुम्ही डिफरन्स सुद्धा म्हणू शकता किंवा असं लिहितोय मी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी by the direct flow of electron. ठीक आहे. जे मेटल्स आहेत, मेटल्स मध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन कंटिन्यू फ्लो होतात आणि बरोबर इलेक्ट्रिसिटी ते मग मेटल्स कॅरी करतील, ठीक आहे. असं काही कंपल्शन आहे की सगळेच मेटल सारखी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात? त्यांच्यामध्ये सुद्धा कमी जास्त असा पर्सेंटेज आहे, ठीक आहे. सिल्वर मधून जास्त इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते ऍज कम्पेअर टू फेरस, कॉपर, ठीक आहे, या टाइप मध्ये. त्यानंतर अजून आपण सांगू शकतो जर आपण इलेक्ट्रॉनिक कंडक्टर जर बघितले तर यांच्यामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट होते त्यावेळेस त्यांच्या मॅटर्समध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. याचं मिनिंग काय की सपोज आता तो आपल्या
घरामध्ये बघा ज्या वायर्स आहे त्या वायर मध्ये आता कॉपर वायर आहे त्यामध्ये, त्यानंतर काही अल्युमिनियमच्या वायर असतील, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करता, असं होतं का की सपोज आज आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर जर केली एखाद्या कॉपर वायर मधून, ती सपोज या वीडची आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही उद्या बघणार त्यावेळेस लगेच त्या कॉपरची लेंथ कमी झाली किंवा विड्थ वाढली, असं काही होणार का? असं काही होत नाही, बरोबर. वर्षानुवर्ष ती वायर ऍज इट इज राहते. जर करोजन वगैरे जर झालं नसेल, तुम्ही जर चांगली जर मेंटेन जर ठेवली असेल, तर त्या वायरमध्ये कोणताच डिफरन्स तुम्हाला दिसत नाही. म्हणजेच काय की इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्समध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते त्यावेळेस त्याच्या मॅटर्समध्ये कोणता चेंज येत नाही. म्हणजे मॅटर्स हा ज्या ठिकाणी आहे तिथेच कॉन्स्टंट राहतो. असं कधी होत नाही की या एंडवरचे मॉलिक्युल्स, समजा हा कॉपर रॉड आहे किंवा कॉपर वायर आहे, तर यातील जे कॉपरचे जे ऍटम जे आहेत तर ते या जागेहून इकडे असे ट्रान्सफर झाले, आणि मग या साईडची वायर ची विड्थ कमी झाली, म्हणजे याची वायर बारीक झाली आणि इकडे याची विड्थ वाढली. असं कधी होत नाही, बरोबर. म्हणजे काय, नो एनी मॅटर ट्रान्सफर. कळतं? इथे लिहून घेऊ आपण. नो मॅटर ट्रान्सफर ड्युरिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ज्यावेळेस आपण या इलेक्ट्रॉनिक कंडक्टर मधून इलेक्ट्रिसिटी पास करणार त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्यांच्या मॅटरमध्ये म्हणजेच काय की जे काही नंबर ऑफ ॲटम जिथे असतील तिथेच कॉन्स्टंट असतील, ते काही इकडे तिकडे असे जाणार नाही. ठीक आहे. नो मॅटर ट्रान्सफर ड्युरिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. नंतर लिहितो मी अजून, नेक्स्ट पॉइंट, नो केमिकल चेंजेस occurs during the electrical conduction. याचं मिनिंग काय बघा. सपोज कधी असं होतं का की तुम्ही आज अॅल्युमिनियमची वायर घेतली त्यामधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करताय आणि उद्या ते अॅल्युमिनियम पासून लगेच काहीतरी कॉपर वगैरे तयार झालं, बरोबर ना. असं काही होतंय का? असं काहीच होत नाही, बरोबर. म्हणजेच काय की कोणत्याच केमिकल रिएक्शन त्यामध्ये होत नाही. केमिकल चेंजेस कधी होतील, ज्यावेळेस काहीतरी केमिकल रिएक्शन होतील. पण जर तुम्ही कोणत्या एखाद्या मेटल मधून जर इलेक्ट्रिसिटीचा ट्रान्सफर जर केली तर त्यामध्ये कोणतेच केमिकल चेंजेस येत नाही, म्हणजे त्यांच्या काही रिएक्शन वगैरे होत नाही. सो हा पॉईंट आपण इथे लिहून घेतात. नो केमिकल चेंजेस ऑकर्स ड्युरिंग द इलेक्ट्रिकल कंडक्शन. अजून एक लिहू आपण आता, टेम्परेचरचा नेमका इथे काय इफेक्ट होतो. इथे लिहून घेतो मी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी decreases by increasing temperature. बघा, फोर्थ नंबरचा इथे पॉइंट लिहिला मी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. याचा मिनिंग काय. आपण सपोज एखादा मेटल रॉड घेतला आणि यामधून काय करतो आपण, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करतो. सपोज या पॉईंट पासून आपण इकडे इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करतो. ठीक आहे, याला ए पॉईंट म्हणू आपण, याला इकडे बी पॉईंट म्हणू. तर आपण टेम्परेचर मध्ये थोडेसे चेंजेस करणार. सपोज या कंडिशन मध्ये ठेवलं आपण 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि दुसरी कंडिशन पाहू आपण, सेम रॉड आहे, परत याला एक ए पॉईंट, याला मी बी पॉईंट म्हणतो. इकडून आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करतो. फक्त काय आपण टेम्परेचर इन्क्रीज केला. सपोज इथे ठेवू आपण 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तुम्हाला जर विचारलं असं की यांच्यापैकी कोणत्या वायरमधून किंवा कोणत्या रॉडमधून जास्त इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल, फर्स्ट कंडिशन और सेकंड कंडिशन, ही फर्स्ट कंडिशन आणि ही सेकंड कंडिशन, कोणत्या रॉडमधून जास्त इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल, तर त्याचा करेक्ट आन्सर असणार फर्स्ट कंडिशन. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर अशा वेळेस काय होईल, इलेक्ट्रिसिटी कमी ट्रान्सफर होईल.
मग इलेक्ट्रिसिटी का बरं कमी ट्रान्सफर होते? सो बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी एका एंड पासून ए पॉइंट पासून बी पॉइंटला जाताना किती अडथळे आलेत मध्ये, म्हणजेच रेजिस्टन्स म्हणू आपण त्याला. किती रेजिस्टन्स आला, अडथळे आले, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. जेवढा रेजिस्टन्स वाढला तेवढा काय होईल? कंडक्शन कमी होईल. हे तर तुम्ही सगळे शिकला. आता एक सिंपल एक्झाम्पल त्याचं, सपोज आपण एखाद्या हायवेने गाडी चालवतोय, बरोबर, आपण एकदम सुसाट एकदम जोरात जाणार, पण जर मध्ये जर असे स्पीड ब्रेकर जर टाकले तर ऑटोमॅटिकली काय होईल? आपल्याला त्या गाडीचा स्पीड आपल्याला कमी करावं लागेल. मग ते जे स्पीड ब्रेकर जे आहे त्यालाच काय म्हणू आपण? रेजिस्टन्स. जेवढे रेजिस्टन्स वाढत जातील तेवढं काय आपला स्पीड कमी कमी होत जाईल. सेम इथे सिच्युएशन. जर आपण फर्स्ट कंडिशन मध्ये जर बघितलं, टेम्परेचर कमी आहे, रेजिस्टन्स कमी असणार, पटापट इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होईल. पण जर सेकंड कंडिशन जर बघितलं तर टेम्परेचर जास्त आहे. मग जर टेम्परेचर जास्त असेल तर अशा वेळेस काय होईल? रेजिस्टन्स वाढेल, इलेक्ट्रिसिटी ही कमी ट्रान्सफर होईल. आता बघा नेमकं असं का बरं होतंय हे सुद्धा आपल्याला बघायचं, की जर टेम्परेचर वाढलं तर इलेक्ट्रिसिटी कमी कशी ट्रान्सफर होईल हे आपल्याला बघायचंय. आपण सॉलिड स्टेट मध्ये शिकलो मेटॅलिक सॉलिड्स. बघा मेटॅलिक सॉलिड्स मध्ये काय असतं? असे ऍटम्स असे ठेवलेले असतात एकदम कॉम्पॅक्ट पोझिशन मध्ये, आणि हा जो गॅप जो असतो याला म्हणतो आपण इंटरस्टिशियल पोझिशन. या इंटरस्टिशियल पोझिशन मधून काय होतात? कंटिन्यू असे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. ठीक आहे, इकडे असे कंटिन्यू सपोज इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. जिथे ते इंटरस्टिशियल पोझिशन असेल तिथून काय होते? इलेक्ट्रॉन असे कंटिन्यू मूव्ह होतील. जसे इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत ऑटोमॅटिकली काय इलेक्ट्रिसिटी सुद्धा, जर आता तुम्ही पोटेन्शियल अप्लाय जर केलं तर इलेक्ट्रिसिटी काय होणार? ट्रान्सफर होणार. ठीक आहे, पण जर आता आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होईल? सपोज हा मेटल आहे, आता याला हीट करायला सुरुवात करायची, अशा वेळेस काय होईल? हे ऍटम जे आहेत यांची व्हायब्रेशनल एनर्जी इन्क्रीज होणार. म्हणजेच काय होईल? हे जे ऍटम जे आहेत यांची लोकेशन म्हणजे ही जी एक्झॅक्ट पोझिशन आहे ही पोझिशन सोडतील आता, आणि कुठे जायला लागतील तर या इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जायला सुरुवात करतील. म्हणजे काही वरचे ऍटम असे खाली येतील, काही खालचे ऍटम असे वरती जातील. म्हणजेच काय करतील? ही जी इंटरस्टिशियल पोझिशन आहे तिथे जाऊन ते बसायला लागतील. मग इथे जाऊन जर ते बसले तर अशा वेळेस काय होईल? हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, जो इंटरस्टिशियल पोझिशन मधून आहे तो फ्लो डिस्टर्ब होऊन जाईल. म्हणजे सपोज हा जो एलिमेंट जो आहे किंवा ऍटम म्हणू आपण याला, हा जर इथे जर आला, येण्याची जागा सोडली, इथे आला, त्याने काय केलं? मग या इलेक्ट्रॉनच्या फ्लोला म्हणजे इंटरस्टिशियल पोझिशनलाच काय केलं? ब्लॉक करून टाकलं. मग इंटरस्टिशियल पोझिशन जर ब्लॉक जर झाली तर इलेक्ट्रॉनचा फ्लो सुद्धा काय होईल? डिस्टर्ब होईल. मग इलेक्ट्रॉनचा फ्लो जर डिस्टर्ब झाला तर ऑटोमॅटिकली काय झालं? कंडक्टन्स कमी होईल. कंडक्टन्स कमी झालं म्हणजे काय वाढलं? रेजिस्टन्स वाढला, अडथळा वाढला, बरोबर. म्हणून मी सांगितलं की जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी टेम्परेचरचं रिलेशन जर त्यासोबत आपण जर बघितलं तर कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर अशा वेळेस काय होईल? इलेक्ट्रॉनिक कंडक्टरची जी कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ती काय विद्यामधून कमी कमी होत जाईल. कळतंय? यामध्ये आपण सांगू शकतो. कारण काय? बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग रेजिस्टन्स वाढतोय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रॉनिक कंडक्टरसाठी टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर कमी होईल. चला आता हे तुमच्या पक्का लक्षात बसलेलं असेल. आता मी या साईडने दुसरे लिहितो होतं इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. इथे मी असे मार्जिन टाकतो आणि मग या दोघांचं कंपॅरिझन पूर्ण झालं म्हणजे लगेच हा डिफरन्स. बोर्ड एक्झाम मध्ये राईट द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रॉनिक कंडक्टर अँड इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर असा क्वेश्चन विचारू शकतात, किंवा नीट किंवा जेई मध्ये सुद्धा विचारतो फॉलोइंग इज ट्रू ऑर फॉल्स, करेक्ट स्टेटमेंट कोणतं, इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं, या रिलेटेड सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. सो इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्ही इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर, मी ऑलरेडी बोललोय इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरला काय म्हणायचं, याला म्हणतो आपण दुसरं नेम कोणतं तर आयोनिक कंडक्टर्स. ठीक आहे, बघा इथे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये इलेक्ट्रिसिटी कशी ट्रान्सफर व्हायची? बाय द डायरेक्ट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये कशी ट्रान्सफर होईल? दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, by the migration of ions, हे जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार, तर हे कशी कॅरी करणार? आयन्स मध्ये मायग्रेशन होईल, यांच्या सगळ्यात पहिले आयन तयार होतील,
आणि ते आयन्स इकडे तिकडे मूव्ह करणार आणि इलेक्ट्रिक चार्ज किंवा इलेक्ट्रिक करंट किंवा त्याला आपण सहसा पोटेन्शियल म्हणून इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ते काय करतील ते कॅरी करतील. ठीक आहे. त्यानंतर सेकंड इथे काय होतं बघा, इथे मी सांगितलं होतं नो मॅटर ट्रान्सफर ड्युरिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजेच काय ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी कॅरी करतायत त्यावेळेस यांच्यामध्ये मॅटर काही इकडे तिकडे ट्रान्सफर होत नाही. यामध्ये आयन्स मायग्रेट करतायत, मूव्ह होत आहेत. मग आयन्स मायग्रेट करतायत म्हणजे बरोबर ऑटोमॅटिकली काय होतंय यांच्यामध्ये मॅटर सुद्धा काय इकडे तिकडे ट्रान्सफर होऊ शकतो. सो इथे आपण ते लिहून घेऊ. मॅटर इज ट्रान्सफर ड्युरिंग द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. इथे काय होईल बघा, इथे काय होईल तर मॅटर ट्रान्सफर होईल कारण आयन्स मायग्रेट करतायत. आयन्स म्हणजेच काय मॅटर पासून जनरेट झाले बरोबर, कॅटायन आयन ते जर इकडे तिकडे जर मूव्ह होत आहेत म्हणजे बरोबर मॅटर सुद्धा ट्रान्सफर होतो. त्यानंतर लिहितो मी थर्ड पॉईंट यामध्ये, जसं इथे आहे कोणता, नो केमिकल चेंजेस ऑकर्स ड्युरिंग द इलेक्ट्रिकल कंडक्शन. इथे काय होतंय इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स मध्ये अजिबात केमिकल रिएक्शन वगैरे काही होत नाही, म्हणजे केमिकल चेंजेस काही येत नाही. इथे काय होणार इलेक्ट्रोलिटिक मध्ये काय होईल केमिकल चेंजेस ऑकर्स ड्युरिंग द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे काय करतायत ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी कॅरी करतायत त्यावेळेस यांच्यामध्ये केमिकल चेंजेस सुद्धा येतील. कसे बघा, सपोज आता NaCl आहे, ज्यावेळेस आपण याला वॉटर मध्ये टाकणार त्यावेळेस काय यापासून यांचे सगळ्यात पहिले कॅटायन आयन जनरेट होतील Na+Cl-. नंतर काय होईल यांच्यामध्ये केमिकल चेंजेस येतील, म्हणजेच काय की हा जो Na+ आहे किंवा मी मोल्टन साठी एक्झाम्पल देतोय समजा सोपं जाईल. NaCl जो आहे तर NaCl ज्यावेळेस ब्रेक झाला त्याचे आयन्स तयार झाले Na+ आणि Cl-. बरोबर. मग आता Na+Cl- जे जनरेट जे झाले तर मग बरोबर एका साईडने काय होईल ऑक्सिडेशन रिएक्शन, दुसरीकडे होईल रिडक्शन रिएक्शन, म्हणजेच काय रिडॉक्स रिएक्शन कॅरी आउट होतील. मग रिडॉक्स रिएक्शन होताना Na+ जो आहे तर याचं होईल रिडक्शन. मी इथे लिहितो आता याचं होणार रिडक्शन. मग जर रिडक्शन जर होत असेल तर यापासून सोडियम मेटल जनरेट होईल. आता याला इलेक्ट्रॉन मिळाले कुठून तर Cl- कडून मिळाले, म्हणजे Cl- काय झालेलं असेल ऑक्सिडेशन. ट्वाईस Cl- असतील, ट्वाईस Cl- मधून 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील म्हणजे Cl2 गॅस तयार होणार. 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, हेच 2 इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर होणार तर सोडियम पॉझिटिव्हच्या साईडने. ट्वाईस सोडियम असेल तिकडे इलेक्ट्रॉन जाणार. म्हणजे बघा Cl- काय होतं ऑक्सिडेशन, Cl2 गॅस मिळतोय. Na+ काय होतं रिडक्शन, सोडियम सॉलिड मिळतो. हा कॅथोड जाऊन डिपॉझिट होणार, हा एनोडच्या साईडने बाहेर पडणार. हे समोर जाऊन आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. इन जनरल काय झालं बघा, आपण घेताना कोण घेतला सोडियम क्लोराईड घेतला. आपल्याला ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर घेतो त्यावेळेस आपल्याला वेगळेच काहीतरी कंपाऊंड मिळाले, एक मिळाला सोडियम दुसरा मिळाला क्लोरीन गॅस. म्हणजेच काय झालं यांच्यामध्ये केमिकल चेंजेस आपल्याला दिसतील. म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स मधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करणार, किंवा असंही म्हणू शकतो आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स हे इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील त्यावेळेस काय होतील ऑटोमॅटिकली त्यांच्यामध्ये काहीतरी केमिकल चेंजेस म्हणजे रिएक्टंट पासून काहीतरी नवीन प्रॉडक्ट्स फॉर्म होतील, म्हणजे केमिकल चेंजेस यांच्यामध्ये येणार. आता बघू आपण यांचं टेम्परेचरचं रिलेशन. दिले तुम्ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी increases by increasing temperature. बघा एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट झालं. इथे काय होतं जर तुम्ही टेम्परेचर जर वाढवलं तर अशा वेळेस काय होतंय इलेक्ट्रिसिटी जी काय कंडक्टिव्हिटी आहे ते कमी कमी होणार. ते मी सांगितलं तुम्हाला तिथे व्हायब्रेशन एनर्जी वाढते म्हणजे रेजिस्टन्स वाढतो. जे ऍटम्स असतील मेटॅलिक कंपाऊंड मध्ये ते काय करतील त्यांची पोझिशन सोडणार आणि इंटरस्टेशियल पोझिशन अक्वायर करणार. म्हणजेच काय होईल जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो डिस्टर्ब होईल. बरोबर इलेक्ट्रिसिटी काय होणार तिथे कंडक्टिव्हिटी मध्ये डिस्टर्बन्स येणार.
इथे बघा, इथे काय होतंय, इथे काय लिहिलं आपण, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. तुम्ही काय करताय, जसं जसं टेम्परेचर वाढवतोय तसंच काय होईल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी यांची वाढत जाईल. का बरं वाढणार, आपण ऑलरेडी लिहिलं, हे जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात तर कशी कॅरी करतात, बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स. म्हणजेच काय, आयनचं जेवढं मायग्रेशन होईल तेवढं काय होईल, पटापट इलेक्ट्रिसिटी अजून जास्त कॅरी करणार, बरोबर. मग जर सपोज आता आपण सोल्युशन घेतलं NaCl चं, आणि या NaCl ला आपण काय करणार, आता हीट करायला सुरुवात करणार. हे जे सोल्युशन आहे याला हीट करायचं. अशा वेळेस काय होईल, हे जे आयन्स आहे यांची सुद्धा ऑटोमॅटिकली कायनेटिक एनर्जी वाढणार, अजून जास्त मायग्रेट होतील. जेवढे जास्त मायग्रेट होतील तेवढे काय करणार, ते जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. कळतंय, म्हणजेच जर आपण इलेक्ट्रोलिटिक साठी जर बघितलं, कंडक्टरसाठी, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरसाठी टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण जर इलेक्ट्रॉनिक साठी जर बघितलं आपण, तर टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो एवढा हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा, नोट डाऊन करायचा आहे. मग मी पुन्हा अजून डिटेलमध्ये जाऊन इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स अजून नेमकं समोर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणते, वीक इलेक्ट्रोलाइट कोणते, त्यानंतर नेमकं यासाठी नेमकं कोणते फॅक्टर्स डिपेंड करतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी, किंवा इलेक्ट्रोलिक कंडक्टर म्हणून आपण त्यांच्यासाठी कोणकोणते फॅक्टर डिपेंड करतात, हे सुद्धा आपल्याला समोर जाऊन शिकायचं आहे. सो तुम्ही एक काम करा, मी थोडा साईडला जातोय, हा जो डिफरन्स आहे याला नोट डाऊन करायचा आहे. मग मी समोरचा टॉपिक पुन्हा सुरू करतो. तर चला, आता तुम्ही हे सगळं नोट डाऊन केलेलं असेल. आता मी या साईडचा टॉपिक पुन्हा रब करतो, याला सध्याचा तसंच ठेवतोय मी, कारण आपल्याला इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर याचे अजून थोडी जास्त आयडिया असणं गरजेचं आहे, म्हणजे मग आपल्या अजून पुढचे टॉपिक एकदम इझी होतील. मी आतापर्यंत जे हा टॉपिक कव्हर केला हा थोडा फास्टली कव्हर केला, कारण हे तुम्ही कुठे ना कुठेतरी 8, 9, 10 स्टँडर्ड मध्ये याची इन जनरल काय होतं तुम्हाला आयडिया असेलच. सो चला, मी आता परत इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स यांना अजून थोडं पुढे घेऊन जातो, ठीक आहे. आता हे सगळ्यांच्या एकदम पक्क लक्षात बसलं असेल, इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स मध्ये नेमकं इलेक्ट्रिसिटी कशी कॅरी होते, कशी कॅरी करतात, तर मायग्रेशन ऑफ आयन्सने, आणि इलेक्ट्रॉनिक मध्ये मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉनिक, मायग्रेशन ऑफ आयन्स म्हणजे इलेक्ट्रोलिटिक. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नेमकं मायग्रेशन ऑफ आयन होण्यासाठी, आयन मायग्रेट होण्यासाठी सगळ्यात स्टार्टिंगला आयन तयार झाले पाहिजे, बरोबर. मग ज्या कंपाऊंडचे आयन्स तयार होतात त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट्स. काय म्हणतो आपण त्यांना, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स कशाला म्हणायचं, these are the compounds when dissolved in a particular solvent shows dissociation, बरोबर. असे काही कंपाऊंड की ज्याला एखाद्या पर्टिक्युलर सॉल्व्हेंट मध्ये, शक्यतो वॉटर मध्ये आपण ज्यावेळेस ऍड करतो त्यावेळेस ते कंपाऊंड काय होतात, तर डिसोसिएट होतात. डिसोसिएट म्हणजेच काय, कंपाऊंड ब्रेक होतो आणि त्याचे आयन्स जनरेट होतात. मी एक्झाम्पल लिहितोय, HCl. जर आपण याला वॉटर मध्ये जर टाकलं तर अशा वेळेस काय होईल, याचे आयन्स जनरेट होतील, H3O+, Cl-. याला तुम्ही H+ सुद्धा लिहू शकता, ठीक आहे. ऑक्सिजन काय करणार, तो H+ ला ऍक्सेप्ट करणार, H3O+, Cl-. किंवा अजून लिहू आपण, सपोज H2SO4 आहे, H2SO4 जर आपण वॉटर मध्ये जर टाकलं तर हा सुद्धा डिसोसिएट होतो, तो ICH+ प्लस SO4 हे जे आयन जनरेट होतील. अजून तुम्ही NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, याला जरी आपण वॉटर मध्ये टाकलं तर काय होईल, याचे लगेच आयन जनरेट होतील, Na+ आणि OH-. म्हणजेच काय, हे सगळे जे कंपाऊंड आहेत त्यांना काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. दोज कंपाऊंड्स विच आर डिसॉल्व्ड इन अ पर्टिक्युलर सॉल्व्हेंट shows dissociation process and forms ions. मग आयन्स कोणते, एक तयार होतो कॅटायन, दुसरा तयार होतो ऍनायन. HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे, वॉटर मध्ये टाकलं लगेच ब्रेक होतो, H+ आणि Cl- जनरेट होतात. H2SO4 सुद्धा स्ट्रॉंग ऍसिड आहे, वॉटर मध्ये जसं टाकलं तसे त्याचे आयन जनरेट झाले, H+ म्हणजे कॅटायन आणि SO4 म्हणजे हा ऍनायन. NaOH स्ट्रॉंग बेस आहे, वॉटर मध्ये ज्यावेळेस आपण त्याला ऍड केलं लगेच Na+ कॅटायन आणि OH- ऍनायन असे जनरेट झाले, ठीक आहे. तर हे सगळे काय आहेत, तर इलेक्ट्रोलाइट्स.
इलेक्ट्रॉइडची एक मोर ॲक्युरेट डेफिनेशन कोणती? दीज आर द कंपाऊंड्स कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मोर दॅन वॉटर. असे काही कंपाऊंड की जे काय करतात वॉटरपेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतात. ज्यावेळेस आपण त्यांना डिझॉल्व्ह करतो, सोल्युशन मध्ये घेऊन येतो एखाद्या, त्यावेळेस ते काय करतात वॉटरपेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. मग वॉटरपेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी का बरं कॅरी करतात? कारण काय त्यांच्याकडे असे आयन्स प्रोड्यूस होतात. मग आयन्स कोणते? कॅटायन आणि ॲनायन. असे आयन्स प्रोड्यूस झाल्यामुळे ते आयन्स त्या सोल्युशन मध्ये मायग्रेट होतील आणि जास्तीत जास्त काय करणार? इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. कळतंय? इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. मग आता जे कंपाऊंड, आता सगळं हे जे इलेक्ट्रॉइड जे आहेत तर यांचे सुद्धा टाईप पडतात. आता असं काही फिक्स नाही की HCl आणि H2SO4 हे सारखीच इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील. बरोबर, जसे सगळेच मेटल सारखी इलेक्ट्रिसिटी कॅरी करत नाही तसे सगळेच इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर हे काय सारखी इलेक्ट्रिसिटी कॅरी करत नाही. यांच्यामध्ये सुद्धा डिफरन्स येतो. बरोबर, मग आता हा जो डिफरन्स येतो, हा डिफरन्स कशामुळे येतो? तर एक तर ते डिझॉल्व्ह किती झाले, नंतर सोल्यूट इंटरॅक्शन किती, सोल्यूट सॉल्व्हेंट इंटरॅक्शन किती, हे सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये पुन्हा आहे. आता बघा इथे इन जनरल जर विचार केला आपण तर इलेक्ट्रॉइड म्हणजे क्लिअर झालंय असे काही कंपाऊंड जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार बाय द डिसोसिएशन प्रोसेस, त्यांचे आयन जनरेट होतील. इलेक्ट्रॉइड्स मध्ये सुद्धा काहींचं डिसोसिएशन फास्ट होईल आणि काहींचं डिसोसिएशन स्लो होईल. सपोज आपण H2SO4 घेतला आणि त्याला कम्पेअर करायला जर आपण सपोज ऍसिडिक ऍसिड लिहिलं, H2SO4 आणि ऍसिडिक ऍसिड अशा दोघांचं जर आपण कंपॅरिझन करायला गेलो, हा सुद्धा ऍसिडच आहे, सुद्धा आयन जनरेट होतील H+ CH3C डबल बॉन्ड O- असे याचे आयन जनरेट झाले. हा 1 मोल घेतला, हा सुद्धा 1 मोल घेतला आपण. बरोबर, आणि सपोज वाटरमध्ये टाकून दिला, काहीतरी कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण त्याचं बनवलं, ठीक आहे, त्याची मोलॅरिटी सपोज दोघांची फिक्स ठेवली, तरी सुद्धा यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सारखी नसणार. जरी इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर आहे, जरी दोघांचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवलं तरी सुद्धा दोघांचे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये डिफरन्स येईल. H2SO4 हा जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार ऍज कम्पेअर टू ऍसिडिक ऍसिड. मग असं नेमकं का बरं होईल? तर याच्यामागे काय रिझन आहे? तर यांचं डिग्री ऑफ डिसोसिएशन किती. डिग्री ऑफ डिसोसिएशनचं मिनिंग काय? की किती फास्ट, किती पर्सेंटेज मध्ये ब्रेक होतात, किती एकमेकांपासून इझिली बाजूला जातात, त्यांचे आयन्स किती जनरेट होतात. इथे बघा हा जो H2SO4 आहे हा एकदम स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिडचं मिनिंग काय? लगेच H+ लॉस करणार. बरोबर, म्हणजे लगेच आयनिक फॉर्म मध्ये असं कन्वर्ट होणार, ट्वाइस H+ आणि SO4 2-. ऍसिडिक ऍसिड जर म्हटलं आपण तर वीक ऍसिड आहे. मग जर वीक ऍसिड असेल तर तो त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय जास्त नसणार. जर स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस जर म्हटलं आपण, त्यांची अल्फाची व्हॅल्यू किती असते? 1 असते. म्हणजे 100% ते लगेच ब्रेक होऊन जातात. बरोबर, जेवढं काय तुम्ही कंपाऊंड टाकले लगेच पूर्णच्या पूर्ण ते ब्रेक होतात, कॅटायन आयन त्याचे जनरेट होतात. ऍसिडिक ऍसिड मात्र कसं आहे? वीक ऍसिड आहे. मग हा जर वीक ऍसिड असेल तर यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय अल्फाची व्हॅल्यू कधी 1 नसते, ही फ्रॅक्शन मध्ये असणार 0.4 0.5 या कंडिशन मध्ये ती असते. म्हणजेच काय, हा सगळ्याचे सगळे ऍसिड जे आहेत यांचे सगळ्याचे आयन जनरेट होत नाही, काही तसेच असतील अनडिसोसिएटेड. म्हणजे सगळेच ऍसिडिक ऍसिडचे मॉलिक्यूल काही ब्रेक होत नाही, म्हणजे नंबर ऑफ आयन इथे कमी मिळतील, यामध्ये नंबर ऑफ आयन्स आपल्याला जास्त मिळतील. म्हणून मग काय होईल, यांच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन जास्त असल्यामुळे ते जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील. यांच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच काय इझिली डिसोसिएट होत नाही, म्हणून मग अशा वेळेस काय होणार, हे कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. कळतंय? मग ज्यांच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन एकदम फास्ट होत आहे त्यांना म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड. बघा इलेक्ट्रोइडचे आता 2 टाईप या बेसिसवर पडणार की किती टाईप पर्सेंटेज मध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे, हाऊ मच दे कॅन डिसोसिएट इनटू पर्टिक्युलर आयन्स. तर त्यानुसार इलेक्ट्रोइडचे 2 टाईप पडतील. एक म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड, मी शॉर्टहँड मध्ये लिहितो स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड, आणि दुसरा म्हणजे कोणता तर वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रिसिटी तर दोघंही कॅरी करणार बाय द मायग्रेशन ऑफ आयन्स, पण यांच्यामध्ये डिफरन्स येईल. मग डिफरन्स कसा येईल? काही जे इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स असतील ते जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील आणि काही कमी कॅरी करतील. मग जास्त इलेक्ट्रिसिटी कधी कॅरी करतील? ज्यावेळेस ते जास्तीत जास्त डिसोसिएट झाले असतील त्यावेळेस. मग त्यांनाच म्हणणार आपण कोणते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड. काही कंपाऊंड असे असतील की जे एखाद्या सॉलिड मध्ये टाकल्यानंतर 100% काही डिसोसिएट होणार नाही, अजूनही त्यांचे मॉलिक्युल अनडिसोसिएटेड असतील, जसा ऍसिडिक ऍसिड इथे दिला होता त्या टाईपमध्ये. याचाच मिनिंग आहे मग मायग्रेशन ऑफ आयन्स त्यांच्यामध्ये. जर आता आयन तर तयार झाले पण ऑलरेडी कमी झाले, म्हणून मग त्यांच्यामध्ये मायग्रेशन ऑफ आयन इफेक्ट सुद्धा कमी असणार, म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी कमी कॅरी करतील. मग अशांना काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोइड. मग आता नेमके स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड कोणते आणि वीक इलेक्ट्रोइड कोणते? डिग्री ऑफ डिसोसिएशन जास्त आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड, 100% डिग्री ऑफ डिसोसिएशन होतो म्हणजे एकदम स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड.
जर डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे आयन्स इझिली जनरेट होत नाही, मग तो कोणता? वीक इलेक्ट्रोइड. मी आता एक्झाम्पल लिहितोय स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड आणि वीक इलेक्ट्रोइडचे. बघा स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड कोणकोणते? तर सगळेच्या सगळे स्ट्रॉंग ऍसिड, सगळेच्या सगळे स्ट्रॉंग ऍसिड आणि नंतर स्ट्रॉंग बेस. हे सगळे काय असतात? तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड असतात, मॅक्झिमम इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. अजून आयोनिक कंपाऊंड्स की ज्यांचे आयोनिक कॅरेक्टर बऱ्यापैकी आहेत, असे कंपाऊंड्स. ठीक आहे, हे सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड म्हणून यूज होतात. दुसरे जर विचार केला आपण तर वीक इलेक्ट्रोलाइट, मी डब्ल्यू लिहितो वीक इलेक्ट्रोलाइट्स. कोणकोणते दिले मग स्ट्रॉंगच्या उलट म्हणजे वीक ऍसिड, अजून वीक बेस आणि आयनिकच्या उलट कोणते? कोव्हॅलंट कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर थोडे जास्त असतील. काही आयनिक पण असतील पण त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढल्यामुळे ते वीक कडे जातील. हे काय करतील तर कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील. कळतंय? स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात, वीक इलेक्ट्रोइडचे कमी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. ठीक आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड मध्ये एक्झाम्पल स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, आयनिक कंपाऊंड. मग स्ट्रॉंग ऍसिड मध्ये मिनरल ऍसिड म्हणू शकता तुम्ही. कोणकोणते? एक तर H2SO4, मी आता रब करतोय, याची आपल्याला सध्या गरज नाही. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये एक्झाम्पल लिहितो मी H2SO4, त्यानंतर HNO3 नायट्रिक ऍसिड, नंतर HCl, HBr, असे नंबर ऑफ. H2SO4 आता मी लिहिला आधी, HClO4, असे जे मिनरल ऍसिड जे आहेत हे सगळे सगळे कोणते? स्ट्रॉंग ऍसिड, जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार बाय द कम्प्लीट डिसोसिएशन. स्ट्रॉंग बेसिस कोणते? NaOH, KOH, त्यानंतर MgOH/2 म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, यांच्यासारखे कंपाऊंड्स. ठीक आहे, हे झाले स्ट्रॉंग बेसिस. समोर जाऊ आपण आयनिक कंपाऊंड कडे, NaCl, KCl यांच्यासारखे कंपाऊंड. ठीक आहे, अजूनही आहेत. अजून लिहितो मी इथे CaCl2, इकडे लिहितो मी अजून CaOH/2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड यांच्यासारखे. हे सगळे प्युअरली आयनिक कंपाऊंड आहेत. हे जे मी इथे लिहिले ते NaCl, KCl, CaCl2, MgCl2 यांच्यासारखे हे सगळे प्युअरली आयनिक कंपाऊंड आहेत. मग जर प्युअरली आयनिक कंपाऊंड जर असेल तर हे काय करणार? मॅक्झिमम डिसोसिएशन दाखवणार एखाद्या सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर. म्हणजेच मग काय करतील? जास्तीत जास्त आयन्स प्रोड्यूस करतील आणि इलेक्ट्रिसिटी इझिली कॅरी करतील. सो दे आर द स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड. वीक इलेक्ट्रोइडचं मिनिंग काय? यांचे आयन्सच इझिली जनरेट होणार नाही. डिग्री ऑफ डिसोसिएशन यांचा अल्फाची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल. ठीक आहे, किती असेल एक्झॅक्टली सांगणार आपण, पण 1 पेक्षा मात्र निश्चितच कमी असणार. ठीक आहे, मग वीक ऍसिड मध्ये लिहू आपण सगळे ऑर्गॅनिक ऍसिड, फॉर एक्झाम्पल ऍसिडिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, प्रोपॅनोइक ऍसिड यांच्यासारखे. वीक बेसिस मध्ये लिहितो मी NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड यांच्यासारखा. त्यानंतर कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये मग आपण जाऊ AlCl तिकडे, थोडेफार कोव्हॅलंट कॅरेक्टर शो करणार. आता इथे जरी 4 आयन्स प्रोड्यूस होतील तरी पण ब्रेक व्हायला तर वेळ लागेल ना. AlCl3 मध्ये ऍल्युमिनियम आणि क्लोरीन मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढले, PCl3 म्हणू आपण अजून. हे काही इझिली डिस्ट्रोइट होत नाही. मग जर इझिली डिस्ट्रोइट जर होत नसेल तर हे काही जास्त इझिली इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार नाही. मग असे हे कोव्हॅलंट कंपाऊंड. ठीक आहे, जर जेवढं काय होईल कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढत जातील, पुढे जातील ते वीक इलेक्ट्रोइड म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी कॅरी करणार. नंतर वीक बेसिस, वीक ऍसिड हे सगळे वीक इलेक्ट्रोइड. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, आयनिक कंपाऊंड, प्युअरली आयनिक कंपाऊंड म्हणून आपण ते सगळे स्ट्रॉंग इलेक्ट्रोइड. एवढं आपल्याला सगळे माहिती पाहिजे. चला हे सुद्धा तुम्हाला नोट डाऊन करायचं. मी परत थोडं साईडला जातोय, नंतर मी अजून यामध्ये डिटेलमध्ये पुढे समजून सांगतो. चला हा टॉपिक तुमचा तर येऊन झालेला असेल. आता बघू आपण फॅक्टर अफेक्टिंग द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे नेमके असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत? जसं इथे टेम्परेचर फॅक्टर आपण ऑलरेडी लिहिलं, तसे अजून कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनची जी कंडक्टिव्हिटी आहे त्यावर इफेक्ट करतील.
इथे हेडिंग देतोय फॅक्टर्स अफेक्टिंग द कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. नेमके असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की जे काय करतायत आपले जे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन जे होते त्यांच्या कंडक्टिव्हिटीला अफेक्ट करतील. सगळ्यात फर्स्ट फॅक्टर लिहितो मी कॉन्सन्ट्रेशन. सेकंड फॅक्टर लिहितो मी असं म्हणतो मी त्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन. म्हणजे यामध्येच मग कोणी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वीक इलेक्ट्रोलाइट येतील. आणि शेवटचा थर्ड फॅक्टर टेम्परेचर. अजूनही बरेचसे फॅक्टर आहेत. सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन, सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन, ते पण लिहून घेतो मी. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन यालाच म्हणूयात आपण समोर जाऊन हायड्रेशन एनर्जी. सॉल्युशन एनर्जी म्हणतो आपण. जर अदर दॅन वॉटर याचं तुमचं सॉल्व्हंट जर असेल, वॉटरच्या व्यतिरिक्त जर एखादं सॉल्व्हंट असेल त्याला म्हणतो आपण सॉल्वेशन एनर्जी. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण वॉटर यूज करतो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण हायड्रेशन एनर्जी. ते सुद्धा कसं येईल समजून सांगेल. ठीक आहे. बघ आता कॉन्सन्ट्रेशन नेमकं काय अफेक्ट करणार कंडक्टिव्हिटीवर इलेक्ट्रोलाइटचे हे आपल्याला बघायचं. सपोज एखादं सोल्युशन आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर आहे. ठीक आहे. दुसरं आहे एखादं ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोलर आहे. आणि तुम्हाला आता जर विचारलं की याचं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स कसा असेल, सगळे सपोज एखादा NaOH 1 मोलर आणि दुसरा NaOH 2 मोलर, मग कॉन्सन्ट्रेशन कोणामध्ये जास्त? यामध्ये 2 मोल ऑफ NaOH आहे. बरोबर. मग 2 मोल ऑफ NaOH जर म्हटलं डिसोसिएट झाल्यानंतर त्याचे टोटल 4 मोल्स झाले कॅटॅन आणि अनायन मिळून. बरोबर. म्हणजे नंबर ऑफ आयन्स वाढले. इथे जर विचार केला इथे फक्त 1 मोल ऑफ NaOH आहे. ज्यावेळेस कम्प्लिटली डिसोसिएट होणार त्यावेळेस याचा टोटल 2 मोल्स ऑफ कॅटॅन आयन जनरेट होतील. बरोबर. 1 मोल सोडियम आयन, 1 मोल OH मायनस. इथे सुद्धा जर विचार केला आपण 2 मोल Na प्लस 2 मोल काय तर OH मायनस म्हणजे टोटल 4 मोल झाले. म्हणजेच काय की नंबर ऑफ मोल्स जर वाढले तर कॉन्सन्ट्रेशन वाढते. जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं इनडायरेक्टली काय होतं नंबर ऑफ आयन सुद्धा वाढतात. आणि नंबर ऑफ आयन जर वाढत असेल तर ऑटोमॅटिकली काय होतं त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होईल वाढत जाईल. कळतंय. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं आपण तर कॉन्सन्ट्रेशनला कंडक्टन्स हा कसा असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल. जसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं काय होईल कंडक्टिव्हिटी काय होईल जाईल तर वाढत जाईल. स्पेलिंग चुकलंय परत लिहितो मी. कंडक्टिव्हिटी पुन्हा वाढत जाईल. कळतं. जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढणार तशी कंडक्टिव्हिटी काय होईल वाढत जाईल. डिग्री ऑफ डिसोसिएशनचं मिनिंग काय? आता आपण असं म्हणू, मी अजून एक्झाम्पल सांगतो. सपोज 1 मोलर HCl आणि 1 मोलर ऍसिडिक ऍसिड. आता दोघांचं कॉन्सन्ट्रेशन तर सारखंच आहे. बरोबर. तरी पण मात्र HCl काय करणार जास्त इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणार ऍज कम्पेअर टू ऍसिडिक ऍसिड. कारण काय हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे कारण काय वीक ऍसिड आहे. बरोबर. म्हणजेच काय यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन हे इझिली होणार नाही. कमी मॉलिक्युल डिसोसिएट होतील म्हणजे कमी कॅटायन्स आणि आयन जनरेट होतील. इथे काय होतंय इथे स्ट्रॉंग इलेक्ट्रोड आहे हा कम्प्लिटली ब्रेक होईल H प्लस आणि Cl मायनस मध्ये. म्हणजे इथे नंबर ऑफ आयन्स जे असतील हे जास्तीत जास्त प्रोड्यूस होतील. कॅटॅन ऍज वेल एज आयन हे जास्तीत जास्त प्रोड्यूस होतील. मायग्रेशन सुद्धा त्याच पर्सेंटेज मध्ये होईल. इथे जर बघितलं नंबर ऑफ आयन्सच कमी प्रोड्यूस झाले
इथे सपोज असे जर प्रोड्यूस जर होत असतील कॅटायन अनायन असे या सगळ्या साईडने, तर इथे मात्र ते कमी त्या रिस्पेक्ट मध्ये कमी जनरेट होते. म्हणजे याचं मिनिंग काय मग, इथे हा वीक ऍसिड आहे, कमी डिसोसिएशन होते, कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, जास्तीत जास्त डिसोसिएशन होते, जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. सो इथे जर आपण हे जर रिलेशन जर बघितलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि पुन्हा कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणून आपण ती कशी असेल तर पुन्हा इथे जास्त असणार. टेम्परेचरची कसं रिलेशन आहे, स्ट्रॉंग म्हणा किंवा वीक म्हणा, इथे HCl आणि ऍसिडिक ऍसिड होतं. तुम्ही सपोज दोन्ही कंटेनरचं टेम्परेचर वाढवलं, चला मी इथे HCl लिहितोय, आता तुम्ही दोन्ही कंटेनरचं टेम्परेचर इन्क्रीज करताय, काय होईल, मुवमेंट तर दोघांची होणार, बरोबर. म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घ्या किंवा वीक इलेक्ट्रोलाइट घ्या, दोघांची कंडक्टिव्हिटी काय होईल तर वाढत जाईल, कळतंय. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सुद्धा कंडक्टिव्हिटी वाढत जाईल बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, आणि वीक इलेक्ट्रोलाइट सुद्धा वाढत जाईल. हा प्रश्न हा विचारतील, जास्त कोणाची वाढेल, आधीपेक्षा म्हणजे आधीची कंडक्टिव्हिटी आहे त्यामध्ये मार्जिनल चेंजेस म्हणजे मार्जिनल इन्क्रीज कोणामध्ये होईल, कोणामध्ये होईल मग वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये. कारण काय, वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होईल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोड तर ऑलरेडी ब्रेक होऊन पडलेला असेल, बरोबर ना, पण वीक इलेक्ट्रोलाइट वीक आहे म्हणून मग कमी डिसोसिएट झाला, पण ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार त्यावेळेस काय त्याला डिसोसिएशनला सुद्धा हेल्प होईल. आणि जर डिसोसिएशनला हेल्प झालं तर मग मार्जिनल इन्क्रीज कोणामध्ये दिसेल तुम्हाला, वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये ऍज कम्पेअर टू स्ट्रॉंग. स्ट्रॉंगची तर पहिल्यापासून जास्त असणार, पण अजून वाढून किती वाढणार टेम्परेचर वाढवल्यानंतर. इथे मात्र वीक मध्ये काय होईल, एकदम कमी असेल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, बरोबर. पण जसं जसं काय करतो तुम्ही टेम्परेचर वाढवणार त्यावेळेस काय होईल, डिसोसिएशनचा रेट सुद्धा वाढणार आणि मग एकदम मार्जिनल इन्क्रीज तुम्हाला इथे दिसणार कोणामध्ये, वीक मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण सोल्यूड आणि सॉलिड इंटरॅक्शन, याचं मिनिंग काय. सपोज एखादा कंटेनर आहे त्यामध्ये आपण एखादा इलेक्ट्रोलाइट टाकून दिला, ठीक आहे, कोणताही कन्सिडर करा, स्ट्रॉंग वीक. चला आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करू, कॅटायन्स आणि एनायन जनरेट झाले. परत एक मी दुसरा कंटेनर लिहितोय, यामध्ये सुद्धा आपण एक इलेक्ट्रोलाइट घेतला ज्यामध्ये कॅटायनची साईज थोडी कमी आहे, यामध्ये जरा कॅटायनची साईज जास्त आहे. ठीक आहे, या डेटमध्ये आपण याआधी शिकलो पहा, जेवढी हायड्रेशन एनर्जी वाढते, मग हायड्रेशन एनर्जी म्हणजे काय, तर वॉटर मॉलिक्यूल, आता सॉल्युशनच्या ऐवजी मी हायड्रेशन एनर्जी सांगतो कारण आपण मॅक्झिमम केसमध्ये सॉलिड वॉटर यूज करतो. तर हे जे वॉटर मॉलिक्यूल जे आहेत या कंटेनरमध्ये जे आपण सॉलिड म्हणून यूज केले, मी इथे डायग्राम शो करतोय, थोडं बघा. हा सपोज कॅटायन आहे, या कॅटायनला काय करतील, वॉटर मॉलिक्यूल सगळ्या साईडने सराउंड करतील. अशा सगळ्या साईडने काय करणार, या कॅटायनला सेंटर्स मध्ये जो येईल तो, आणि त्याला सगळ्या साईडने काय करणार, असे सराउंड करणार. जेवढे हे वॉटर मॉलिक्यूल या कॅटायनला जास्त असं सराउंड करतील तेवढं काय होईल, त्याची हायड्रेशन एनर्जी वाढली आपण म्हणतो, बरोबर. मग याचा अर्थ काय, हा जो कॅटायन आहे याला ते आता इकडे तिकडे मूव्ह नाही होणार जास्त, बरोबर. ते जे सोल्युशन जे आहे या सोल्युशन मध्ये इकडे तिकडे मूव्ह होऊ देणार नाही, कारण काय, हे जे वॉटरचे मॉलिक्यूल जे आहेत किंवा एक दुसरे एखादं सॉल्ट असेल त्याचे मॉलिक्यूल, ते काय करतील, या कॅटायनला किंवा आयनला असे पकडून ठेवतील, सगळ्या साईडने पकडतील, बरोबर, अरेस्ट करतील त्याला. आणि सगळ्या साईडने असं अरेस्ट केल्यानंतर तो कॅटायन इकडे तिकडे मूव्ह होणारच नाही. मग इझिली जर तो कॅटायन इकडे तिकडे मूव्ह होत नसेल तर इलेक्ट्रिसिटी जास्त कॅरी करेल का, मायग्रेशन ऑफ आयन इझिली होणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा रेट काय होणार, कमी कमी होत जाणार. त्याच्या उलट जर या कॅटायनला जर कमी वॉटर मॉलिक्यूलने सराउंड केलं, जर कॅटायनला कमी वॉटर मॉलिक्यूलने सराउंड केलं तर अशा वेळेस काय होईल, तो जो कॅटायन आहे त्या सोल्युशन मध्ये कंटिन्यू मूव्ह होतच राहील, म्हणजे त्याची आयनिक मोबायलिटी जास्त असेल. आणि जर आयनिक मोबायलिटी जास्त असेल याचा मिनिंग काय, मग
इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सुद्धा जास्त असणार, बरोबर. मला तुम्हाला फक्त हाच विचार करायचा आहे की आयनिक मोबिलिटी कुणाची जास्त असते, स्मॉलर कॅटायनची की जास्त कॅटायनची. आपण हायड्रेशन एनर्जी मध्ये हा टॉपिक शिकलोय केमिकल बॉन्डिंग मध्ये. हायड्रेशन एनर्जी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कधी असते आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कधी असते, हे जर तुम्हाला जर समजलं व्यवस्थित तर लगेच तुम्ही या बेसिसवर सांगू शकता. चला थोडा विचार करा. मी साईडला जातोय, हे जे टॉपिक जे लिहून दिले हे डायग्राम एकदम व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि तुम्हाला तुमचा आन्सर लगेच मिळेल. बघा तुमचा विचार करून झालेला असेल आता मला वाटतं, आणि जर व्यवस्थित विचार केला असेल तर तुम्हाला हे आठवेल जे आपण केमिकल बॉन्डिंग चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये शिकलो. आता हे वरचे टॉपिक तर झाले आपले क्लिअर. शेवटचा टॉपिक जो फॅक्टर होता तुम्ही आता परत इथे थोडा एक्सप्लेन करतोय, काही जणांच्या लक्षात नसेल कदाचित. काय फॅक्टर होता तो? सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. बघा सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन मी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, सॉल्व्हेशन एनर्जी. आपण मॅक्झिमम केस मध्ये काय करतो, वॉटर हे सॉल्व्हंट यूज करतो म्हणून याला लिहितो मी हायड्रेशन एनर्जी. आणि मग याचं एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो. हायड्रेशन एनर्जी हायड्रेशन एनर्जी कसं होतं आपण, द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू डिझॉल्व द पर्टिक्युलर कंपाऊंड इन अ वॉटर. वॉटरमध्ये एखादा कंपाऊंड डिझॉल्व करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते त्याला माहिती आपण हायड्रेशन एनर्जी शिकलो आपण याआधी केमिकल बॉन्डिंग मध्ये. आठवत नसेल अभ्यास करा आणि हा टॉपिक क्लिअर करा. बघा मी इथे एक्झाम्पल घेतो NaCl आणि दुसरा घेतो KCl. आता दोन्ही सुद्धा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. NaCl सुद्धा स्ट्रॉंग आणि KCl सुद्धा स्ट्रॉंग. म्हणजे दोन्ही सपोज आपण 1 मोल घेतलेत, हा सुद्धा 1 मोल कॉन्सन्ट्रेशनचा आपण सोल्युशन बनवलं, ठीक आहे. कम्प्लिटली ब्रेक होईल, वॉटर मध्ये टाकल्यावर लगेच K+Cl- तयार होईल. इथे Na+ आणि Cl- तयार होतील. Cl- तर सेम आहे. तुम्हाला विचार काय करायचा आहे, Na+ आणि K+ चा कॅटॅन आहे, बरोबर. यांच्यापैकी कमी साईज कोणाची, जास्त साईज कोणाची, तर K+ ची साईज कशी आहे, जास्त आहे. मी इथे लिहून घेतोय Na+ पेक्षा K+ ची साईज कशी असणार, जास्त असणार. आपण याआधी शिकलोय हायड्रेशन एनर्जी. हायड्रेशन एनर्जी मध्ये काय होतंय, हे वॉटर मॉलिक्यूल काय करतात, ते कॅटायनला सराउंड करतात आणि जेवढे जास्त सराउंड करतील तेवढे त्याला ते जास्त डिझॉल्व्ह करतील आणि जास्त जास्त मग त्याचं डिझोल्युशन होणार, बरोबर. त्याला व्हायचं आपण हायड्रेशन एनर्जी. आता हायड्रेशन एनर्जी वाढली म्हणजे काय होतं, तर कंपाऊंड ब्लॉक होऊन जाईल, ते कॅटायन ब्लॉक होते, निगेटिव्ह जास्त मुवमेंट करणार नाही. हायड्रेशन एनर्जी जर इन्क्रीज झाली तर आयोनिक मोबायलिटी काय होईल, कमी होईल, आयनची मुवमेंट कमी होईल. आयोनिक मोबायलिटी जर कमी झाली तर कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी होऊन जाईल, बरोबर. बघा हायड्रेशन एनर्जी वाढली काय होईल, आयनची मुवमेंट कमी होईल, आयनिक मोबायलिटी कमी होईल. आयनिक मोबायलिटी जर कमी जर झाली तर कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी होईल, कारण हे एकमेकाला डायरेक्टली हे एकमेकाला इनव्हर्सली. जिथे आयनची जास्त मुवमेंट होणार तो जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार, बरोबर. मग आता तुम्हाला हे ओळखायचं की हायड्रेशन एनर्जी कमी कोणाची, जास्त कोणाची, तर हायड्रेशन एनर्जी कशी असते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू हायड्रेशन एनर्जी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन किंवा साइज ऑफ आयन म्हणून. मी दिली तो कॅटायन, आता मी Na+ K+ च्या रेटर सांगतोय. सो ही दिली तुम्ही हायड्रेशन एनर्जी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन. जेवढी कॅटायनची साईज जास्त तेवढी त्याची हायड्रेशन एनर्जी कमी. काय सांगितलं तर विचार करा, आता तुम्हाला लिंक लागेल. जेवढी कॅटायनची साईज जास्त तेवढं काय होईल, हायड्रेशन एनर्जी कमी होईल.
जेवढी हायड्रेशन एनर्जी कमी होईल तेवढी आयनिक मोबिलिटी वाढेल. जेवढी आयनिक मोबिलिटी वाढली तेवढी काय होईल, कंडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय ठरवायचंय, ज्या कॅटायनची साईज कमी असतील ते कमी इलेक्ट्रिसिटी कॅरी करतील आणि ज्यांची साईज जास्त असणार ते जास्त इलेक्ट्रिसिटी कॅरी करणार. एकदम सिंपल, सोपं. बघ, Na प्लस आणि के प्लस मध्ये के प्लसची साईज ही जास्त आहे कॅटायनची. मग कॅटायनची साईज जास्त असल्यामुळे काय होईल, त्याची हायड्रेशन एनर्जी कमी असणार. हायड्रेशन एनर्जी कमी म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्याला काही जास्त पकडून ठेवणार नाही, तो फ्री असेल इकडे तिकडे मूव्ह होण्यासाठी. जेवढा जास्त मूव्ह होईल तेवढं काय करणार, ऑटोमॅटिकली मायग्रेशन वाढलं म्हणजेच काय होईल, आयनिक मोबिलिटी वाढल्यामुळे त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा काय होईल, वाढत जाईल. सोडियमची साईज कशी आहे, कमी आहे. मग सोडियमची जर साईज कमी असेल तर अशा वेळेस काय होईल, त्याची हायड्रेशन एनर्जी वाढणार. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल त्याला जास्त जास्त सराउंड करतील, ब्लॉक करतील, त्याला जास्त इकडे तिकडे फिरू देणार नाही. आयनिक मायग्रेशन कमी झालं, आयनिक मोबिलिटी कमी झाल्यामुळे काय करेल, तो कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी करणार. मग तुम्हाला असं जर विचारलं NaCl आणि KCl जास्त इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कुणाची, तर कुणाची, मग KCl ची जास्त आणि NaCl ची कमी. आता हे दोन्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोड आहेत. जर स्ट्रॉंग आणि वीकचं कंपॅरिझन विचारता आपण लगेच सांगू शकतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोडची कंडक्टिव्हिटी जास्त. आणि जर दोन्ही जर स्ट्रॉंग दिले तर मग अशा वेळेस तुम्हाला आयनिक कंपाऊंडसाठी कॅटायन आणि आयनायनचा विचार करावा लागेल. त्यासाठी हायड्रेशनचा टॉपिक जर क्लिअर असेल तर बरोबर हे फॅक्टर सगळे आपण अप्लाय करू शकतो. सो चला, लेक्चर भरपूर मोठं झालंय. पुढच्या लेक्चरमध्ये मी येताना मुद्दाम मी आज काही टॉपिक फास्ट घेतले, काही स्लो सांगितले. आपण सुरुवातीला थोडं स्लो चालू, नंतर मग ऑटोमॅटिक तुम्हाला एकदम ज्यावेळेस आयडिया येते परफेक्टली त्यावेळेस मग हा टॉपिक थोडा स्पीडने घेतला तरी तुमचा कव्हर होतो. ठीक आहे, पण सुरुवातीला आपण मुद्दाम स्लो जातोय. जवळपास 1 तासाच्या लेक्चरला किंवा 45 मिनिटाच्या लेक्चरला मुद्दाम 1.25 तासापर्यंत गेलो आपण, मुद्दाम तुम्हाला डिटेलमध्ये एकदा समजून सांगण्यासाठी. ठीक आहे, काही जणांना समजलं असेल, काही जणांना अजूनही जर नसेल समजलं तर बाबा अभ्यास करा, व्हिडिओ पुन्हा एकदा मागे नाही, परत एकदा पुढे आणा. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स प्रिपेअर करा, व्यवस्थित क्लिअर होईल. पुढच्या लेक्चरमध्ये मी कंडक्टन्स, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रेजिस्टिव्हिटी, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी अशा आता मेन टॉपिककडे पुन्हा जाईल. NCERT मध्ये हा टॉपिक शेवटी दिलेला आहे, बोर्ड बुक मध्ये स्टार्टिंगला दिलेला आहे. आपण काय करतोय, आपण जातोय तर NCERTच्या बेसिसवर, पण सिक्वेल पण आपण बोर्डची घेतोय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बोर्डच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा सोपं जाईल. आपण जर NCERTच्या सिक्वेलला जर गेलो तर मग हा टॉपिक थोडा लेंथी वाटतो आणि टफ वाटतो. त्यापेक्षा आपण बोर्डच्या सिक्वेलला जाऊ, टॉपिक NCERTचे कव्हर करू, पण जाताना बोर्डच्या सिक्वेलला जाऊ, म्हणजे समजायला सुद्धा तुम्हाला एकदम सोपं जाईल. सो आता जास्त बडबड करणार नाही, इथेच थांबतोय. थँक्यू.